नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आपल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींमध्ये आज आपण बनवणार आहोत भेंडी बटाट्याची भाजी. चला तर आपण आपल्या किचनमध्ये जाऊया आणि भेंडी बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. आपल्या भेंडीच्या भाजीसाठी आपण ही पाव किलो भेंडी घेतलेली आहे. ती आता आपण 2-3 वेळा छान पाण्याखाली धुवून घेऊया. तुम्ही पाहू शकता की चांगली कवळी भेंडी आहे, ही अशी तुटतात. कवळी भेंडी कवळी असेल तर आता आपण ही पाण्याखाली 2-3 वेळा धुवून घेऊया. आता भेंडी आपण 2-3 वेळा छान धुवून या कपड्यावर सुकत घातली होती पंख्याखाली. आता ही छान सुकली आहेत. तुम्हाला तर पाहिजे तर ही भेंडी तुम्ही अशी पुसून घेऊ शकता कपड्याने. आता आपण ही कापून घेऊया. आता भेंडी आपण चिरून घेऊया. औषध आपल्याला हे असे देठ पहिल्यांदा काढून घ्यायचे, नंतर हे मोठ्या साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे. आता सर्व भेंडींचे आपण असे तुकडे करून कापून घेऊया. आता अशा प्रकारे आपली भेंडी सर्व कापून झालेली आहे. आता आपण एक बटाटा आपण हा सोलून घेतलेला आहे. हा बटाटा आपण सेम भेंडी ज्या पद्धतीने कापली आहे त्या पद्धतीने कापून घेऊया. आता आपण घेतलेला बटाटा कापून झालेला आहे. आपण भेंडीसारखेच ह्याचे पण मोठे तुकडे केलेले आहे. आता हे आपण पाण्यात टाकून घेऊया जेणेकरून हा काळा पडणार नाही आणि आपण फोडणीला सुरुवात करूया. आता आपण फोडणीसाठी कांदा कापून घेऊया. हा कांदासुद्धा आपल्याला बारीक नाही कापायचा आहे, असाच थोडा जाडसर उभा कापून घ्यायचा आहे. जसं आपण कांदा भजीला कापून घेतो तसाच आपण थोडा जाड कापून घेऊया. हे आपण 2 मीडियम साईज कांदे घेतलेले आहे. आता आपण एक पॅन घेतला आहे. पॅन गरम करत ठेवला होता. त्यामध्ये आपण हे मस्टर्ड ऑइल टाकलेलं आहे. मस्टर्ड ऑइलमध्ये हिरव्या भाज्या खूप सुंदर होतात, त्याची चवसुद्धा छान लागते. आता हे तेल गरम झालेलं आहे. आता हे गॅस थोडा बारीक करून हे तेल थोडंसं थंड करून घेऊया आणि मग आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकूया. आता या तेलामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊया. जिरं असं छान भाजलं गेलं पाहिजे. आता यामध्ये कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेलं लसूण, आणि हिंग टाकून घेऊया. अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि छान आता परतवून घेऊया. आता लसूण छान भाजून झालेला आहे. आता आपण यामध्ये जो कांदा कापून ठेवला तो कांदा टाकून घेऊया. पुन्हा 1-2 मिनटं कांदा छान परतवून घेऊया. आता आपला कांदा छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण जो बटाटा कापून घेतला होता तो टाकून घेऊया. आता आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे आणि बटाटासुद्धा याबरोबर भाजून घेऊया. आता या बटाट्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि 2 मिनटं झाकण लावून छान वाफवून घेऊया. याला आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे, तर आपल्याला असंच वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी सुकी होईल. आता 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढून घेऊया. बटाटा आपला छान भाजला गेला आहे. आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. मसाल्यांमध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकायची आहे. त्यामध्ये तिखा लाल टाकूया 1 चमचा आणि धना जिरा पावडर टाकून घ्यायची 1 चमचा. तर थोडं परतवून घेऊया. मसाले एकजीव करून घेऊया त्यामध्ये आणि 1 चमचा आमचूर पावडर टाकून घेऊया. त्याचबरोबर थोडी कसुरी मेथी हातावर आपण थोडीशी चोळून त्यामध्ये टाकून घेऊया. कसुरी मेथीने छान चव येते भाजीला. आता तो गॅस फास्ट करून पुन्हा एकदा 1-2 मिनटं परतवून घेऊया. हा मसाला सर्व भाजीला लागला की आपण याच्यामध्ये आता भेंडी टाकून घेऊया. आता बटाट्यामध्ये मसाले छान मिक्स झालेले आहे. ह्यामध्ये आता आपण ही भेंडी टाकून घेऊया.
भेंडीसुद्धा ह्या मसाल्यांबरोबर बटाट्याबरोबर छान एकजीव करून घेऊया आणि ह्यामध्येच आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मीठ आपण अगोदरसुद्धा टाकलेलं आहे आणि आमचूर पावडरमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, त्यामुळे मीठ मापात टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण झाकण लावून एक 3-4 मिनटं भेंडी शिजेपर्यंत झाकून ठेवूया. आता 5 मिनटं झाली आहेत. आता आपण हे झाकण उघडून बघूया. हे पाहू शकता भेंडी छान शिजली आहे. त्यामध्ये अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊया, म्हणजे भेंडी भाजीची चव अजून छान होईल. कशी दिसते ना टेम्पटिंग. आता आपण ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊन घेऊया. चला, कशी छान दिसते ना. आता आपण ही सर्व करून घेऊया. चला. कुमार, बघ ना, आपली भेंडी बटाट्याची भाजी तयार झाली आहे. एकदा जरा टेस्ट करून बघतोस का? हो. आणि अशा प्रकारे ही आपली भेंडी बटाट्याची चटपटीत अशी भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि हो, अजूनही कोणी जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.